भोस गावातील जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला। सकाळी 10 वाजल्यापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात करण्यात आली। यापूर्वी 8 जून 2026 रोजी ग्रामस्थांनी शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते। त्यावेळी रात्री उशिरा कार्यकारी अभियंता चिकोडी यांनी लेखी आश्वासन देत 15 दिवसांच्या आत जलजीवन मिशनची सर्व कामे पूर्ण करून गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचं पाणी पोहोचवण्यात येईल। तसेच निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी विश्वास ठेवत उपोषण मागे घेतले। मात्र प्रशासनाने दिलेली मुदत संपून 24 जून उजाडला तरी जलजीवन मिशनची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की प्रशासनाने यापुढे केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात शुद्ध पाणी पुरवठा सुरू करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन व ठेकेदारांची राहील। यावेळी अभय पाटील, राजू बुर्जी, आरिफ मकानदार, कुमार नाईक, अनिल मडवाळ, रावसाहेब संगपाळ, कुशल खोत, राजेंद्र मुगळे यांच्यासह भोज फायटर ग्रुपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विपुल ढेरे, KMM मराठी, भोज। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। आदर्श ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगावी।